या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी या कामासाठी फुलाची पाकळी दिली त्या सर्व देणगीदारांचा सत्कार आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टेजवर उपस्थित मी येण्याच्या अगोदरच खरं बघितलं तर मला थोडासा उशीर झाला, दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आपल्या तालुक्याचे आमदार माननीय अतुलजी बेनके साहेब या ठिकाणी उपस्थित, आपल्या तालुक्याचे माजी आमदार माननीय बाळासाहेबजी दांगड आणि सगळ्यांची नावं घेऊन, कारण संयोजकांनी सगळ्यांचा सत्कार केला आहे, सगळ्यांची नावं घेतली, वेळेचा अपव्यय टाळतो, सर्व सन्माननीय व्यासपीठ आज अतिशय स्तुत्य अशा कार्यक्रमाला या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आलेला आहे. आज आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये अशा पद्धतीच्या अशा धाटणीचा सभामंडप किंवा अशा धाटणीचं मंदिर हे फक्त खामुंडी गावामध्ये म्हटलं तर खामुंडी गावामध्ये आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. सगळ्यांनीच आपल्या गावाचा उल्लेख केला, गावाच्या एकीचा उल्लेख केला, परंतु आपलं भारतवर्षाची संस्कृती किंवा भारत देशाची संस्कृती बघितली तर मंदिरं, साधू संत, देव याच्यामध्ये आपली श्रद्धा त्या ठिकाणी असते आणि या श्रद्धेपोटी आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. आज कुठलं देवस्थान जागृत किंवा कुठले प्रत्येकाच्या अनुभवाचा विषय आहे, परंतु या ठिकाणी आल्यानंतर मनाला समाधान मिळतं. हा त्यातल्या त्यात खूप महत्त्वाचा भाग. अनुभूती ही शेवटी घेण्यावर अवलंबून आहे. आपण जर आयुष्यभर म्हणजे नतद्रष्ट माणसासारखं अजिबात एखाद्या देवावर श्रद्धा नाही, कुणावर श्रद्धा नाही, मग जीवनामध्ये नेमकं आहे काय अशा पद्धतीचे जर विचार करत राहिलो तर आपल्याला समाधान हे कुठेही मिळणार नाही. परंतु आपण जर या ठिकाणी 8 दिवस साधारणपणे संत जागर किंवा संत साहित्याचा जागर सुरू आहे, आपण संतांची, मोठमोठ्या संतांची, वक्त्यांची कीर्तन प्रवचने या निमित्ताने या ठिकाणी ऐकतोय. ते नेमकं काय सांगतात? मंदिर निर्मिती किंवा सभामंडप हा मंदिराचाच भाग आहे, परंतु या देवस्थानच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर याला वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. मला या निमित्तानं देणगी किती दिली किंवा कोणी किती दिली याच्यामध्ये रस न बाळगता शासनाकडं तुम्ही लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा केला. राजकीय मंडळी असतील किंवा मला आठवतंय की उपेंद्र सर असतील किंवा त्यावेळी वैकुंठवासी रामदासजी शिंगोटे या मंडळींच्या माध्यमातून थोडाफार आमच्या कुटुंबाचा सुद्धा या वर्ग तीर्थक्षेत्राची जी फाईल आपण तयार करत होता त्या दृष्टिकोनातून आमचे बंधू ज्ञानेश्वरजी खिलारी यांची सुद्धा त्या कामामध्ये मदत झाली होती. मग आपण अशा पद्धतीची कामं करण्यात किंवा ही संस्कृती जपणं म्हणजेच एक समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं आपल्याला आशीर्वाद या देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत असतो. आज आपण बघतोय की मंदिराच्या निर्मितीच्या बाबतीत संतवचना आहे की आपण एक मंदिराची एक वीट लावण्याच्या कामाकरता मदत केली तर त्या ठिकाणी जन्माजन्माचं पुण्य त्या ठिकाणी आपल्या पदरामध्ये पडतं. आज आपल्या गावानं 350 उंबरा असताना या गावाचं वैशिष्ट्य जर म्हणावं तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे या ट्रस्टच्या बाबतीमध्ये कुठेही राजकारणाचा नेताजी दादा अजिबातही लवलेश त्या ठिकाणी कुठं बघायला मिळत नाही. तुम्हाला राजकारणाकरता खूप मोठी व्यासपीठं मग ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल किंवा इतर कुठली, परंतु या ट्रस्टच्या माध्यमातून मात्र इथं कुठेही कशाही म्हणजे वाईट पद्धतीचं राजकारण कधीही बघायला मिळालेलं नाही. आणि ज्या गावाचा विकास तुम्ही चांगल्या पद्धतीच्या मनानं त्या ठिकाणी उभे राहता, तुम्ही चौकामध्ये आल्यानंतर गट हा सगळा विषय कुठंतरी जीवनामध्ये बाजूला ठेवला पाहिजे आणि ही शिकवण आपल्याला साधू संत असतील किंवा देवांच्या आपण जे म्हणतो आपल्याकडे जे वाङ्मय उपलब्ध आहे ही शिकवण आपल्याला त्या माध्यमातून मिळते. त्याच्यामुळं खामंडी गाव हे परिपूर्ण गाव आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तुम्ही या मंदिराची साधारणपणे 4 कोटी रुपये टाकून हा जो जीर्णोद्धार केलाय लोकांच्या अनुभूतीप्रमाणे मगाशी दादांनी सांगितलं नाही तर की कुणी रुपये दिला असेल, कुणी लाख रुपये दिले असतील, परंतु तो 1 रुपया सुद्धा तेवढ्याच किमतीचा त्या ठिकाणी आहे. आणि आपण नेमकं या देवस्थानच्या माध्यमातून काय घेऊन जातो ते या खामुंडीकरांकडे बघितल्यानंतर त्या ठिकाणी बघायला मिळतं की तुम्ही बाहेर जाताना तुमची संस्कृती, गावाची संस्कृती त्या ठिकाणी दाखवत असता. मग तुम्ही कितीही मोठे झालात तरी गावाचं आपलं वर्णन हे चांगल्या पद्धतीनं आज आपण कुठेही गेलो तरी या मंदिराच्या संदर्भात किंवा भैरवनाथ महाराजांच्या संदर्भात एक जागृत देवस्थान म्हणून आपण त्या देवस्थानची प्रसिद्धी किंवा हे करतो. आपल्याला अनुभूती त्या ठिकाणी आलेली असते, त्या पद्धतीनं आपण वागतो. भविष्य काळामध्येही आपण खूप मोठ्या पद्धतीची कामं कराल. इतर राजकीय सगळ्याच मंडळींनी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्यात. आपण शेती प्रधान
अशा पद्धतीच्या भागामध्ये राहतो. त्याच्यामुळं अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याच्या कामामध्ये आपण योग्य त्यांचा सगळ्यांचाच त्या ठिकाणी हातभार लावून घ्याल. आपण सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम कराल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा हे मंदिर तर पूर्ण झाले, भविष्यकालीन आपल्या योजनांसाठी किंवा गावाच्या प्रगतीसाठी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. चालू असलेल्या कार्यक्रमाकरता सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देत असताना या ठिकाणी मनोभावे प्रार्थना करेल की खामुंडीकर ग्रामस्थांसोबतच आपल्या संपूर्ण तालुक्याला किंवा मानवजातीला आपला आशीर्वाद त्या ठिकाणी असू द्या आणि नेहमी खूप चांगल्या पद्धतीनं ज्याचं वर्णन माझ्या आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी केले त्या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीपथात येऊ द्या अशी विनंती किंवा प्रार्थना काल भैरवनाथाकडे करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.